अनुसूचित जातीमधील मुली आणि महिला शिक्षिका यांना जुडो कराटे प्रशिक्षणाच्या नावाखाली केली पैशांची उचल। फक्त 1 दिवस दिले प्रशिक्षण आणि 85 लाख रुपये उचल। अधिकाऱ्यांच्या संगणमतानं 3 NGOचा प्रताप। महाराष्ट्र सरकारनं महिला स्वरक्षण करावे म्हणून महिला बाल विकास विभागाच्या वतीनं प्रत्येक शाळेतील मुली, महिला शिक्षिका यांना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी जुडो कराटे यांचे प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीनं 3 NGOची निवड करण्यात आली। तिन्ही NGOला जिल्ह्यातील शाळा वाटून देण्यात आल्या, पण या NGOनी प्रत्येक शाळेत जाऊन 120 तास प्रशिक्षण द्यायचे होते। पण त्यांनी फक्त 1 दिवस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि नंतर प्रशिक्षण दिलेच नाही। पण शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत आमचे प्रशिक्षण कालावधी संपला म्हणून तिन्ही NGOनी तत्कालीन अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या मदतीनं 8,500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं म्हणून 85 लाख रुपयांची उचल केली। या NGOनी प्रशिक्षण न देता शासनाला चुना लावत गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलंय। या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। हा टेंडर 2022-2023 मध्ये झाला होता। त्याचा प्रशिक्षण कालावधी 2024 मध्ये 28 मार्च पर्यंत होता। पण NGOनी प्रशिक्षण न देताच बिल उचल केली आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांनी 120 तास प्रशिक्षण दिले म्हणून पत्र दिले नाही, तरी पण अधिकाऱ्यांनी या NGOला पूर्ण पैसा कुठल्या आधारे दिला याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय। या तिन्ही NGOनी प्रशिक्षण न देता शासनाची दिशाभूल केली आहे। तसेच अधिकारी यांच्या संगणमतानं संपूर्ण प्रकार घडलाय। त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे। स्कूलचे संस्थापक आहे। सर काय सांगाल, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाअंतर्गत SC STच्या लोकांना कराटे जुडोचा प्रशिक्षण देण्यात आले। आपल्या शाळेमध्ये काय अशी टीम आली होती 22-23 मध्ये? 22-23 मध्ये कराटे प्रशिक्षणाकरता आमच्या शाळेमध्ये त्या संस्थेचं नाव मला माहीत नाही, पण ते लोक शाळेमध्ये आले होते आणि आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी SC STच्या पोरांना प्रशिक्षण देण्याकरता आले आहोत असं सांगितलं। आणि त्यांनी मुलांना SC STच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं करून ठेवले आणि असं 2-4 काही टिप्स कराटेच्या त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत। तुम्ही या संदर्भात काय माहिती घेतली? काय तुम्हाला याच्यामधून माहिती पडली? या संदर्भामध्ये मी माहिती घेण्याचा प्रयत्न तसं केलं नाही, परंतु जिल्हा परिषद अंतर्गत त्यांनी आम्ही इथं आलो आणि मुलांना 120 दिवस आम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे असं सांगितलं, परंतु फक्त एकच दिवस ते या ठिकाणी आले प्रशिक्षण देण्याकरता आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी या ठिकाणी भटकले सुद्धा नाही। जो भ्रष्टाचार झाला कशा प्रकारे भ्रष्टाचार आहे सविस्तर थोडक्यामध्ये सांगतो। 85 लाखाचा भ्रष्टाचार असं झाला आहे की DBT मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 1,000 रुपयाप्रमाणे ते देणे होते, परंतु तसे न करता एक बोगस NGOला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट पैसे त्या NGOला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे। काय पुरावे आहेत त्यांचे? तुम्ही जे मागितले त्याचे पुरावे काय, कशामध्ये माहिती? त्यांचे पुरावे असे आहेत की ज्या संस्थेला त्यांनी पेमेंट केलं त्याची पेमेंट स्लिप माझ्याजवळती आहे आणि ज्या संस्थेनी कोणत्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षित केलं आहे यांच्याजवळ कुठलाही डाटा नाही, परंतु त्यांनी एक सरसकट जिल्ह्याभराची शाळेची यादी त्याला जोडलेली आहे। एकही विद्यार्थ्यांनी पूर्ण नाव आणि पद सांगा। मी कीर्तिकुमार कटरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद गोंदिया। जो जुडो कराटेचा जो प्रकरण समोर आलेले काय नेमकं विषय होते आणि कुठल्या संस्थेला हे टेंडर देण्यात आले होते? ही अनुसूचित जातीच्या मुलींना, महिलांना जुडो कराटेचं आणि योगा व जीवन कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत म्हणजे 22-23च्या मान्यतेनुसार 23-24 मध्ये एकूण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जे आहे 3 संस्थांना त्याचं कामकाज देण्यात आलं होतं। त्यामध्ये मातोश्री बहुउद्देशीय संस्था, गोंदिया जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि DGM तायक्वांडो स्पोर्ट्स एज्युकेशन अँड यूथ अकॅडमी गोंदिया।
सर यांनी शाळांमध्ये प्रशिक्षण दिलं नाही तरी देयकं देण्यात आलेली आहे असा आरोप होतोय आणि शाळांच्या टीचरनी सुद्धा हे एक्सेप्ट केलेलं की एकच दिवस प्रशिक्षण झालेलं आहे. काय सांगाल असेल? त्या संदर्भातली लेखी तक्रार तरी सध्या आमच्याकडे आलेली नाही आहे, जसं तुम्ही म्हणताय की बाबा शाळेच्या लोकांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्या अनुषंगानं संबंधित जे आस्थापना आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जी काही देयके काढण्यात आलेली आहे, कुठल्या आधारावर काढण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस झालेली आहे. कारण तत्कालीन त्यावेळेस दुसरे अधिकारी होते, त्यामुळे त्यांनाच ती माहिती होती. तरी ती आम्ही माहिती फाईल बघून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करतो. किती लक्ष रुपये सर उचलण्यात आले? एकूण 85 लाख रुपये आहे. प्रोग्राम किती तासाचा होता काय सांगा, किती दिवसाचा, किती तासाचा? एकूण म्हणजे याच्यानुसार 120 तासिकांचा होता. प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.